गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण उदारमतवादी सिद्धांताचा विकास, ज्यामध्ये आपण उदारमतवादाची पहिली अवस्था, उदारमतवादाची दुसरी अवस्था, उदारमतवादाची तिसरी अवस्था या संदर्भातील माहिती बघितलेली होती. आज आपण उदारमतवादाच्या संदर्भात जे काही विचारवंत आहेत आणि जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्याच्या संदर्भातील माहिती बघूयात. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे.एस. मिल जो आहे त्याच्या संदर्भातील माहिती थोडी आपण बघितलेली होती आणि जी काही उर्वरित माहिती राहिली होती तिथून आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मिलच्या मते लोकमताच्या आणि कायद्याच्या आधारे सत्ताधारी लोक समाजाची सत्ता वाढवित असतात. व्यक्तीची सत्ता म्हणजेच अधिकार कमी करण्याकडे सर्वच राज्यांचा कल झालेला दिसतो. अशा रीतीने राज्याची सत्ता वाढत गेली तर व्यक्तीचे स्वातंत्र्य धोके येतील अशी धास्ती मिलला वाटत होती. मिलच्या मध्ये 19व्या शतकात इंग्लंडमध्ये सुधारणा आंदोलनाचा जोर वाढत जात असतानाच समाजहिताच्या नावाखाली ब्रिटिश राजसत्ता व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत होती. लोकशाहीच्या बुरख्याखाली चाललेली ही व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी जे.एस. मिल यांना मान्य नव्हती. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडत होत्या. समाजहिताच्या नावाखाली व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने लादली जात होती. त्यामुळे व्यक्तिविकास खुंटला जात होता. जे.एस. मिलने व्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या वाढत्या नियंत्रणाचे स्पष्ट चित्र मांडून ते नियंत्रण कमी कसे करता येईल याविषयी विचार मांडले. मिलच्या मते राज्य हे आवश्यक आपत्ती नसून ते समाज कल्याणाचे साधन आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य राज्य करीत असते. सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुरक्षितता, सार्वजनिक शिक्षण या दृष्टीने राज्याला कार्य करावे लागतात. जे.एस. मिलने बेंथमच्या उपयुक्ततावादी सिद्धांतात मोलाची भर टाकलेली आहे. बेंथमने व्यक्तिसुखाला महत्त्व दिले होते. मिलने व्यक्तिहिताबरोबरच सामाजिक हिताला महत्त्व देऊन उपयुक्ततावादाला नैतिकतेचे मानवतावादी स्वरूप देण्याचे कार्य केले असे ब्राऊन यांचे मत आहे. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेला पूरक आणि पोषक ठरतील असे महत्त्वपूर्ण विचार जे.एस. मिल यांनी मांडले आहेत. लोकशाही मार्गाने व्यक्ती स्वातंत्र्याची जोपासना होऊन लोकांना सुखी व समाधानी जीवन जगता येईल अशी मिलची धारणा होती. उदारमतवादी लोकशाहीतील धोके ओळखून त्यावर महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविणारा तो एक महान मार्गदर्शक व रक्षक होता असे डेव्हिडसन यांनी म्हटले आहे. त्यानंतर आपण टी.एच. ग्रीन हा जो विचारवंत आहे याच्या संदर्भातील माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, टी.एच. ग्रीन इंग्लंडच्या उदारमतवादाचा आणि आदर्शवादाचा उद्गाता म्हणून टी.एच. ग्रीन
यांचा नावलौकिक अन्यसाधारण आहे. बेंथम आणि मिल अशा उदारमतवादी व व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारांचा प्रभाव ग्रीनच्या विचारावर पडलेला आहे. ग्रीनच्या राजकीय विचारात आदर्शवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्यवाद यांचे वैचारिक मिश्रण आपल्याला दिसून येते. ग्रीनच्या मते राज्य मानवी इच्छेतून निर्माण झाले असून व्यक्तीचा नैतिक विकास साधणे हे राज्याचे मुख्य उद्दिष्ट होते. व्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती ही मानवी जाणीवेतून झाली आहे. मानवी हक्काची पूर्तता करणे हे राज्याचे प्रमुख कार्य आहे. सामुदायिक हितासाठी, कल्याणासाठी राज्याला हक्काची जोपासना करावी लागते. एकंदरीतच मानवी जाणीवेतून जागृतीत स्वातंत्र्य निर्माण होते. त्या स्वातंत्र्याच्या पूर्तीसाठी हक्काची निर्मिती करावी लागते. अर्थात अशा हक्कांच्या पूर्तीसाठी, संरक्षणासाठी लोकांकडून राज्याची मागणी होते. यातूनच राज्यसंस्था उदयाला येते. ग्रीनच्या मते शेती हा राज्याचा आधार नसून लोकांची इच्छा हाच राज्याचा खरा आधार आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले अधिकार उपभोगत असताना इतरांच्या अधिकारावर आक्रमण करता कामा नये. असे आक्रमण होऊ लागले तर राज्याची सार्वभौम शक्ती त्या आक्रमणाला रोखू शकते. राज्य हे शक्तीवर अवलंबून नसते तर ते नैतिकतेवर अवलंबून असते. व्यक्तीने आपल्या सर्व कृती सामूहिक हित व कल्याण याच्याशी सुसंगत ठेवल्या पाहिजेत. ग्रीनला बेंथमची स्वातंत्र्याची म्हणजेच बंधनाचा अभाव ही कल्पना मान्य नव्हती. तसेच ग्रीनला स्पेन्सरची नकारात्मक कल्पनासुद्धा मान्य नव्हती. ग्रीनने सकारात्मक स्वातंत्र्याची आवश्यकता सांगितलेली आहे. व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार साधण्यासाठी, समाजहिताची जाणीव ठेवून स्वहित व त्याबरोबरच इतरांचे हित साधण्यासाठी सकारात्मक स्वातंत्र्याची गरज असते. ग्रीनच्या मते जुलमी, अन्यायी प्रशासनाला प्रतिकार करण्याचा अधिकार लोकांना असावा. प्रतिकार हा बहुमताने होत नसतो तर लोकांचे हित किती प्रमाणात साधले जाईल यावर आधारलेला असतो. तेव्हा राज्याकडून व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होते, अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाला विरोध करणे आवश्यक असते. केवळ विरोधासाठी विरोध करून चालणार नाही. काही वेळा अशा विरोधातून अराजकता निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून नागरिकांच्या प्रतिकार करण्याच्या अधिकारावर काही मर्यादा घालणे आवश्यक असते. थोडक्यात ग्रीनच्या मते नागरिकांनी प्रतिकाराचा अधिकार योग्य वेळी आणि विचारपूर्वक स्वीकारावा हे जनतेच्या आणि समाजाच्या हिताचे असते. ग्रीनच्या मते राज्य ही महत्त्वाची नैतिक संस्था असून व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे राज्याचे नैतिक कर्तव्य आहे. शिक्षणाचा अभाव, अज्ञान, दारिद्र्य हे मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासातील महत्त्वाचा अडथळे असतात. ते अडथळे दूर करणे हे राज्याचे कर्तव्य असते. व्यक्तिमत्त्वाच्या विकासास आवश्यक असणारी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य राज्याकडून केले जाते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोफेसर R.M. मॅकआयव्हर ह्या विचारवंताचे उदारमतवादाच्या संदर्भात काय विचार होते या संदर्भातील माहिती आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो यांच्या मते
राज्य ही समाजातील अनेक संघटनांपैकी एक संघटना आहे. हक्काची निर्मिती करणारा आणि त्यासंबंधी हमी देणारा घटक म्हणून राज्याला महत्त्व आहे. परंतु राज्याच्या नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारावर मर्यादा असतात. समाज आणि समाजामध्ये विविध प्रकारचे कार्य पाडण्यासाठी विविध प्रकारच्या संस्था, संघटना उदयाला येत असतात. ज्या संघटनाप्रमाणेच राज्य ही एक संघटना आहे. राज्य समाजातील सर्व कार्ये पार पाडू शकत नाही. तसेच राज्य सर्व संघटना, संस्थांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. समाज म्हणजेच समाजात अशी काही कार्ये असतात की जी राज्याला पार पाडता येत नाहीत. उदाहरणार्थ लोकमत, नैतिकता, धर्म, लोकरूढी, प्रथा इत्यादीवर राज्य नियंत्रण ठेवू शकत नाही. सक्ती करून, कायदा करून लोकमत नियंत्रित करता येत नाही. समाजातील लोकरूढी, प्रथा, परंपरा यामध्ये राज्याला हस्तक्षेप करता येत नाही. समाजातील लोकरूढी, प्रथा, परंपरा तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक गोष्टींवर कायद्याने बंधने घालता येत नाहीत. समाजात लहान मोठ्या संस्थांना, संघटनांना महत्त्व असते. प्रत्येक संस्थेचे अस्तित्व आणि कार्य हे वेगवेगळे असते. मॅकआयव्हरच्या मते आपण कुऱ्हाडीने पेन्सिल टोकदार करू शकत नाही. समाजातील अशी काही मानवी कृतीक्षेत्रे असतात की जेथे राज्य काहीही करू शकत नाही. मॅकआयव्हर यांच्या मते आदेश देणे, दुर्बल घटकांना संरक्षण देणे आणि समाजवादी संरक्षण म्हणजे समाजाचे संवर्धन करणे अशी महत्त्वाची कार्ये राज्याला करावी लागतात. सत्ता, अधिसत्ता, हक्क, बंधने, नागरिकत्व, जीवितांचे आणि वित्तांचे संरक्षण यासंबंधी राज्य आदेश देऊ शकेल. समाजातील अल्पसंख्याक, दुर्बल घटकांना संरक्षण देणे, त्यांना शिक्षण, रोजगार उपलब्ध करून देणे आणि आरोग्यसेवा, उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक विकास, शास्त्रीय संशोधन, शेती, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात राज्याचे नियंत्रण मर्यादित असावे. एकंदरीत राज्य हे समाजसेवेचे साधन असून समाजसेवेची सर्वसाधारण कार्ये राज्याकडून केली जातात. बाकीची कार्ये इतर सामाजिक संस्थांकडून पार पाडली जातात. अशा प्रकारे राज्याला समाजाचे व समाजाच्या नियंत्रणाचे अधिकार मर्यादित स्वरूपात दिलेले आहेत. व्यक्तिविकास आणि समाजविकास या दृष्टीने इतर सामाजिक संस्था, संघटनांचे अस्तित्व आणि महत्त्व मॅकआयव्हर यांनी मान्य केलेले आहे. अनिर्बंध आर्थिक व्यवस्थेमुळे मूठभर भांडवलदार, श्रीमंत लोकांचे कल्याण होऊन बहुसंख्य सर्वसामान्य जनतेचे शोषण, अकल्याण होते. तेव्हा राज्यातील सर्वसामान्य लोकांचे कल्याण होणारी समाजाची नवी फेररचना करावी असे विचार ग्रीन बोनझाके यांनी मांडले. सिडने वेब, सिडने ऑलिव्हर, बर्नार्ड शॉ, ग्रॅहम वालास, रॅन्से मॅकडोनाल्ड अशा फेबियन समाजवादी विचारवंतांनी आधुनिक समाजाच्या सुधारणेसाठी
ग्रीन, बोंझाके यांचे विचार नव्या समाजरचनेच्या निर्मितीसाठी स्वीकारावेत असे सुचविले आहे. त्यांच्या मते घटनात्मक कायदेशीर मार्गाने ही नवी आर्थिक सामाजिक फेररचना करावी. तसेच समाजातील सर्व घटकांना लोकशाहीत सहभागी करून घेण्यासाठी लोकांना प्रौढ मताधिकार देण्यात यावा. कारण प्रौढ मताधिकारामुळे राज्यातील सर्व जनतेत राजकीय जागृती होऊन समतेची भावना निर्माण होते. प्रशिक्षित, कार्यक्षम, अद्ययावत सनदी सेवा तसेच सर्व जनतेला शिक्षणाची समान संधी देऊन समाजाची समाजरचना निर्माण करता येईल असे फेबियन समाजवाद्याचे मत होते. यानंतर हेरॉल्ड लॉस्की या विचारवंताने जे काही उदारमतवादाच्या संदर्भात विचार मांडलेले आहेत त्याची माहिती आपण बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, हेरॉल्ड लॉस्की यांच्या मते व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी समाजाने प्रयत्न करून दिलेली संधी म्हणजे स्वातंत्र्य होय. राज्याकडून व्यक्तीला स्वातंत्र्य रक्षणाची हमी दिली जाते. त्यासाठी राज्याला आवश्यक तरतुदी कराव्या लागतात. लॉस्कीच्या मते समाजातील कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार देऊ नये. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असून सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. आर्थिक विषमता ही व्यक्ती विकासाला मारक असते. त्यांच्या मते भांडवलशाही व लोकशाही एकत्र राहू शकत नाहीत. ज्या काळात भांडवलदारांना आर्थिक लाभ होतो त्या काळात ते काही आर्थिक सवलती ज्या काळामध्ये भांडवलदारांना आर्थिक लाभ होतो त्या काळात ते लोकशाहीशी जुळवून घेतात. या काळात श्रीमंत भांडवलदार वर्ग कनिष्ठ गरीब वर्गाला काही आर्थिक सवलती देतात. इंग्लंड, अमेरिका या देशामध्ये भांडवलदार वर्गाने याच धोरणाचा अवलंब केला. अगदी श्रमिक वर्गाकडून विरोध, संघर्ष झाला तर एखादे सुधारणा विधेयक मांडून वेळ मारून नेली जात असते. जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी भांडवलदारांनी स्वातंत्र्याची कल्पना नेहमी लवचिक व संदिग्ध ठेवली होती. ग्रीन, बोंझाके, लॉस्की अशा उदारमतवादी विचारवंतांच्या जेव्हा हे लक्षात आले की भांडवलदार, श्रीमंत वर्ग स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांचा वापर आर्थिक शोषणावर बुरखा घालण्यासाठी करीत आहेत, तेव्हा त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने लावण्याची गरज भासू लागली. त्यांना नवसमाज निर्मितीची आवश्यकता भासू लागली. परंतु भांडवलदारांनी आपल्या अमाप नफ्यातील काही थोडासा भाग कामगार वर्गांना दिल्यामुळे आणि त्यांना तशीच सवय लावल्यामुळे इंग्लंडसारख्या उद्योगप्रधान देशात कामगार वर्ग संघटित होऊ शकला नाही आणि भांडवलशाही संघर्ष प्रतिकार करू शकला नाही. अमेरिकेत यातून वेगळी परिस्थिती नाही. अमेरिकेच्या शासन पद्धतीने लोकशाहीच्या अभिजात सिद्धांताचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीची मूल्ये, सत्ता विभाजनाचे तत्त्व, वृत्तपत्र स्वातंत्र्य असा लोकशाहीचा देखावा प्रत्यक्षात तेथे उभा केला आहे. परंतु त्या देखाव्याच्या पाठीमागे मूठभर श्रीमंत भांडवलदार वर्गांचे वर्चस्व बहुजन समाजाचे शोषण करीत आहे. तेथील 1/3 लोकांचा वर्ग सत्ताधारी, श्रीमंत व सुखी आहे. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण
भांडवलशाहीची मक्तेदारी आणि राज्यकर्त्याशी जुळवून घेणारा प्रशिक्षित राजकीय व शासकीय वर्ग असल्यामुळे अमेरिकेत भांडवलदाराविरुद्ध कोणीही विरोध करीत नाही. ग्रामशीच्या शब्दात सांगायचे झाल्यास तर सत्ताधारी शासक वर्ग अनेक भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करून शासितांची म्हणजेच जनतेची क्रियाशील संमती आणि पाठिंबा मिळवताना दिसतो. अशावेळी तिथे लोकशाहीची जागा अल्पजनशाहीत घेते. केवळ आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर मोठभर लोक लोकहिताच्या नावाखाली राज्यकारभार करताना दिसतात. अशा समाजव्यवस्थेमध्ये आर्थिकदृष्ट्या परावलंबी, राजकीयदृष्ट्या सत्ताहीन आणि वैचारिकदृष्ट्या दुर्बल असा बहुजन लोकांचा निष्क्रिय वर्ग निर्माण होतो. भारतात संसदीय लोकशाही राजकीय व्यवस्था अस्तित्वात असली तरीही तेथे लोकशाहीचा केवळ फार्स वाटतो. भारतीय संविधानाने लोकशाहीची मूल्ये प्रौढ मताधिकार, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकांचे हक्क, वृत्तपत्र स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य अशा गोष्टींचा स्वीकार आणि पुरस्कार केलेला असला तरीही हा देश लोकशाही, समाजवादी, उदारमतवादी लोकशाही, भांडवलवादी लोकशाही यापैकी कोणत्याही मार्गाने चालला आहे हे सांगणे कठीण झाले आहे. तो एक संशोधनाचा वेगळा विषय होऊ शकतो. स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताने संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे देशात भांडवलदाराचे अस्तित्व नाही असे म्हणता येणार नाही. भारतात लोकसभेच्या आतापर्यंतच्या 13 निवडणुका लोकशाही पद्धतीने शांततेने पार पडलेल्या आहेत. लोकांनी आणि राजकीय पक्षांनी लोकशाही पद्धती स्वीकारलेली आहे. भारतात सत्तेचे विकेंद्रीकरण केंद्रसत्तेपासून ते ग्राम पातळीपर्यंत झालेले आहे. लोकांचा राजकीय सहभाग वाढलेला आहे. भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकार, मूलभूत अधिकार, धर्मनिरपेक्षता, समाजवादी राज्ये, जनतेचे सार्वभौमत्व, लोकशाही, प्रजासत्ताक इत्यादी गोष्टी स्वीकृत व मान्य केलेल्या आहेत. तेव्हा भारतात लोकशाही शासन पद्धतीची राजकीय व्यवस्था आहे हे मान्य करावे लागेल. प्रश्न राहतो, या देशात लोकशाहीची मूल्ये खऱ्या अर्थाने रुजली आहेत काय? जनतेचे सार्वभौमत्व येथे खऱ्या अर्थाने प्रकट होते काय? राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्ये म्हणजेच हक्क लोकांना खऱ्या अर्थाने उपभोगता येतात काय? भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष समाजवादी आहे काय? देश कोणत्या मार्गाने आर्थिक वाटचाल करीत आहे? अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे अतिशय कठीण आहे. भारताप्रमाणेच आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या कालखंडातील लोकशाही राष्ट्रांची स्थिती भयावह आहे. तिसऱ्या जगातील अनेक राष्ट्रे उदारमतवादी लोकशाहीतील तत्त्वांचा आणि मार्गांचा स्वीकार करताना दिसतात. परंतु तेथे उदारमतवादी लोकशाहीचे विडंबन आढळते. म्यानमार, बांगलादेशमध्ये तसेच श्रीलंकेत लोकशाहीचे स्वरूप लष्करशाहीचे वाटते. लोकशाहीच्या नावाखाली तेथे मुठभर सत्ताधारी लोकांकडून बहुसंख्याकांचे शोषण सुरू असलेले दिसते. व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिविकास, समाजविकास अशा असा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल करून राज्यकर्ते त्यांच्या भावनांशी खेळ खेळतात.
बहुमताचे राज्य आणि लोकमतानुसार निर्णय असे चित्र निर्माण करून खोटी आश्वासने देऊन भडक आणि आकर्षक जाहीरनामे काढून राजकीय पक्ष जनतेचा पाठिंबा मिळतात. त्यामुळे जनतेचे सार्वभौमत्व खऱ्या अर्थाने प्रकट होत नाही. संपत्तीचा गैरवापर करून, मतांचा क्रयविक्रय करून आणि भल्याबुऱ्या मार्गांचा वापर करून राजकीय पक्ष व नेते बहुमत प्राप्त करतात आणि सत्ताधारी बनून जनतेचे शोषण करतात. त्यानंतर ग्राहम वॉलस हा एक विचारवंत आहे. याने सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राहम वॉलस या विचारवंतांच्या मते लोकशाहीचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वास्तववादी परीक्षण करून निष्कर्ष काढलेले आहेत. व्यक्तिवादी उपयुक्ततावादी विचारांची मानवी बुद्धीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन मानवी भावनांकडे दुर्लक्ष केलेले आहे किंवा होते. ग्राहम वॉलसने मानवी बुद्धी आणि मानवी भावना या दोहोंना महत्त्व दिले. बुद्धी आणि भावना या दोहोतून मानवाचे वर्तन घडत असते. व्यक्तीच्या ठिकाणी असणारी सहज प्रवृत्ती आणि बुद्धी यांचा समन्वय होऊन व्यक्तीचे वर्तन घडत असते. लोकशाहीतील दोष दूर करण्यासाठी वॉलसने आत्मनियंत्रणाचा मार्ग सुचविला. व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण असेल तर बाह्य परिस्थितीचा तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. व्यक्तीने स्वतःच्या अविवेकी प्रवृत्तीवर किंवा वृत्तीवर, भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्या विवेकबुद्धीने राजकीय वर्तन करावे. स्वातंत्र्य, समता, समाजवाद या तत्त्वाची खऱ्या अर्थाने मानवी समाजात प्रस्थापना करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावला पाहिजे. तसेच प्रत्येक नागरिकाला लोकशाही पद्धतीचे, तिच्या तत्त्वांचे आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीचे ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी लोकांना मूलभूत स्वरूपाचे शिक्षण दिले पाहिजे. वॉलसच्या मते राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान असावे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भावनांशी खेळ खेळू नये. ज्या मतदाराने निवडून दिले त्याचे हितसंवर्धन पाहणे हे प्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ फार मोठं झालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूयात. थँक्यू.